हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते मजेतच असणार. मी अस्मिता घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन एक चला तर मग सुरुवात करूया. ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांच्या घरी खेळणी सर्वत्र पसरलेली दिसतील. तर मुलांना वळण कसे लावायचे आणि सर्व खेळणी एकाच ठिकाणी कसे स्टोअर करता येईल आणि मुलं स्वतःची खेळणी स्वतःच इंटरेस्टनी टॉईज बॉक्समध्ये ठेवतील, यासाठीच आपण आज बनवूयात छान घरच्या घरी एक टॉय स्टोरेज बॉक्स. आणि ज्यांची मुलं मोठी असतील तो या बॉक्सचा उपयोग ते लॉन्ड्री बॉक्स म्हणून पण यूज करू शकतील. चला तर मग सुरुवात करूया. तर मी टॉय बॉक्स बनवण्यासाठी AC बॉक्स घेतलेला आहे. मी सुरुवातीपासून व्हिडिओ शूट केलेला, पण ज्या वेळेला मी एक्सपोर्ट करायला गेले व्हिडिओ ॲपवर त्यावेळेला स्पेस कमी पडत असल्यामुळं मी काही व्हिडिओज डिलीट केले गॅलरीमधून. तर ओरिजिनल व्हिडिओमध्ये फर्स्ट 3 क्लिप्स माझ्या चुकून डिलीट झाल्या आणि ACच्या बॉक्सवर मी जो वॉलपेपर चिपकवून घेतला तो कसा चिपकवायचा ह्या सर्व क्लिप्स त्यामध्ये डिलीट झाल्यामुळं आता हा पार्टपासनं तुम्हाला हा व्हिडिओ आता दिसतो आहे. तर डिलीट फाईल्स तर मी परत आणू शकले नाही, त्यामुळं जो नेक्स्ट हाफ व्हिडिओ जो शूट केलेला होता तेवढंच क्लिप मी त्यानंतर अपलोड केली. मी अशी चूक केली, तुम्ही परत करू नका. जोपर्यंत व्हिडिओ यूट्यूबला अपलोड होत नाही आणि ॲपवर एक्सपोर्ट होत नाही तोपर्यंत ओरिजिनल जे व्हिडिओज असतात, ओरिजिनल फाईल्स त्या कधीच डिलीट करायच्या नाही. तर मी प्रॉपर शूटिंग केलेली सुरुवातीपासनं, की कसं वॉलपेपर स्टिक करायचा, त्यानंतर कोणता बॉक्स घेतलेला आणि सुरुवात कशी करायची हे सर्व मी शूट केलेलं. बट एका चुकीमुळे माझा अर्धा व्हिडिओ इथेच डिलीट झाला. तर आता नेक्स्ट हाफ शूट आहे ज्यामध्ये मी बॉक्सचे लीड बनवत आहे. आणि वॉलपेपर स्टिक केल्यानंतर म्हणजे जो कंप्लीट व्ह्यू तुम्हाला दिसत आहे तिथे बॉक्स ऑलरेडी वॉलपेपर चिपकवून झालेला आहे आणि बॉक्स रेडी आहेत. आणि आता मी त्याचं झाकण बनवत आहे. नेक्स्ट टाईम मी परत एखादं स्टोरेज बॉक्सवर वॉलपेपर कसा स्टिक करायचा याचा व्हिडिओ नक्की बनवेल आणि त्यामध्ये सर्व गोष्टी शेअर करेल. तर हा वॉलपेपर मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि अशीच डिझाईन सिलेक्ट केली की जेणेकरून आपल्याला त्या खेळणी बॉक्सला एक छान बास्केटचा लुक देता येईल. हे दिसायला तर खूप सोपं दिसतं, बट जेव्हा आपण वॉलपेपर लावायला घेतो त्यावेळी तेवढंच हा टास्क डिफिकल्टसुद्धा असतो. म्हणजे खूप पेशन्सचं काम असतं. जर वॉलपेपर आपल्याला त्यामध्ये जर एअर बबल्स येऊ द्यायचे नसेल तर हळूहळू आपल्याला ते करायचं असतं. इथे मी लीडसाठी 2-2 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेऊन तिथे त्या स्ट्रीप ज्या आहे त्या फोल्ड करून घेतलेल्या आहे आणि त्याला स्टर्डी बनवण्यासाठी वरतून टेप लावून घेत आहे. चारही बाजूने टेप लावून त्याला आपल्याला छान स्टर्डी बनवायचं आहे जेणेकरून ते आपल्याला हँडलिंगसाठी इझी जाईल. जेवढं तुम्ही पेशन्सनी हे काम कराल तेवढंच आपला वॉलपेपर छान पद्धतीने त्यावर स्टिक होईल, जेणेकरून स्टिकरचा लुक येणार नाही. जेव्हा आपण समोरून त्याला बघू तर तो ॲक्च्युअल बास्केटचा लुक त्याला येईल. तर त्यामागचं स्टिकर अगदी स्लोली मी काढत आहे आणि छोट्या पार्टनी मी ते चिपकवायला सुरुवात करत आहे. आणि वरच्या साईडनी त्याला प्लेन करण्यासाठी मी एक कार्ड पेपर घेतलेला, त्याने मी जे काही एअर त्यामधली असेल ती प्रेस करून त्याला प्लेन करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वॉलपेपर स्टिक करायचा आहे.
ग्लू गनच्या सहाय्याने आपल्याला हा बॉक्स स्टिक करून घ्यायचा आहे आणि वरतून प्रेशर द्यायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थितपणे स्टिक होईल. आणि हा जो बॉक्स मी घेतलेला आहे याची लेंथ 37 सेंटीमीटर आहे आणि ब्रेथ 27 सेंटीमीटर आहे, म्हणजेच 37x27 सेंटीमीटरचा हा बॉक्स आहे आणि याची हाईट साधारण 100 सेंटीमीटरपर्यंत आहे. तर अशा पद्धतीने आपल्या आता लीडसुद्धा तयार झालेली आहे. आता आपण लीडला हँडल बनवायला घेतलेला आहे, तर त्यासाठी मी यूज केली आहे जी आपली गिफ्ट बॅग असतं त्याच्या दोरी यूज केलेली आहे. तर सुरुवातीला मी मध्यभागी कैचीने 4 होल करून घेणार आहे आणि ती दोरी आतल्या साईडने घेऊन त्याला गाठ पाडून घेणार आहे. तर अशा पद्धतीने 2 दोरी घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला त्याला अटॅच करून घ्यायच्या आहे. या जागेवर तुम्ही प्लास्टिक स्ट्रीप पण घेऊ शकता, बट प्लास्टिक स्ट्रीपचं आतल्या साईडने परत चिपकवण्याचं काम येतं आणि ती काही दिवसानंतर निघून जाण्याचं पण चान्सेस राहतात. त्यापेक्षा दोरी कधी पण बेस्टच राहतं. तर अशा पद्धतीने आपल्याला छान हँडल करून घ्यायचं आहे. तर लीडच्या आतल्या साईडला लावण्यासाठी पण वॉलपेपर नव्हता, म्हणून बाहेरच्या साईडने मी लावून घेतला आणि आतली साईड जेव्हा मी परत वॉलपेपर ऑर्डर करेल त्यावेळेला ते मी बसवून घेईल. तर अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं खेळण्यांचा बॉक्स तयार. तर आता मी घेतली आहे खेळणी टाकायला. तर त्यामध्ये मी आता खेळणी टाकत आहे. आता मी तुम्हाला डेप्थ दाखवत आहे बॉक्सची. बघा किती सारा खेळणी याच्यामध्ये आपण बसवू शकता आणि ज्यांची मुलं मोठी आहेत ते ॲज अ लॉन्ड्री बॉक्ससुद्धा याचा उपयोग करू शकतात. फक्त ड्राय क्लॉथ यामध्ये आपल्याला टाकायची आहे. तर बेसला मी थर्माकोल शीट टाकलेली आहे, ज्यामुळे काय होईल बेस आणखीन स्टडी होईल. आणि माझं बघूनच माझा मुलगा रुद्रांश तो पण त्यामध्ये खेळणी टाकायला त्यांनी सुरुवात केली आणि हे काही मी त्याला टाकायला सांगितलेलं नव्हतं, बट तो माझं बघून त्यामध्ये टाकायला लागला. बघा, जी गोष्ट जर आपण मार्केटमधून विकत आणली त्यातून आपल्याला जो आनंद मिळतो आणि जी वस्तू आपण स्वतः आपल्या मेहनतीने बनवलेली असते त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. आणि आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी करून जेव्हा काय बनवतो त्याचा उपयोग मुलं पण खूप छान आनंदाने करतात आणि मुलांना पण असं काही क्रिएटिव्ह केलं तर त्यांना पण खूप चांगल्या पद्धतीने वळण लावण्यास मदत होते. तर त्यांनी आता सगळी खेळणी त्याची स्वतः त्यामध्ये टाकली आहे. तर हे मी आता लीड बंद करत आहे. तर हा झाला आपला टॉय बॉक्स रेडी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.